60,000 मजूर 62 कोटी अडकले, स्थलांतर वाढले. मेळघाटच्या धाडणी व चिखलदरा तालुक्यातील जवळपास 60,000 मजुरांचे 62 कोटीपेक्षा अधिक मजुरीची रक्कम न मिळाल्याने त्याची होडी अंधारात जाण्याची भीती आहे. मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे भेट घेऊन पत्र दिले आणि निधीची मागणी केली. मेळघाट विधानसभा क्षेत्र हा आदिवासी बहुल भाग असून चिखलदरा धाडणी तालुक्यातील मजूर वर्ग महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून कामे करीत आहे. परंतु मेळघाटमधील मजुरांची मजुरी ही मागील 4 ते 5 महिन्यापासून अद्यापपर्यंत मिळालेली नाही. मजुरांना उदरनिर्वाह करणे कठीण होऊन बसल्याने मेळघाटमधील मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. 3 महिन्यापासून वेतन नाही. मागील 3 महिन्यापासून मेळघाटातील आदिवासी मजुरांचे वेतन मिळाले नाही. वेतन मिळावे यासाठी आदिवासींनी तालाठोको आंदोलन केले, तरीसुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. आमसभेत लाडकी बहिणीच्या पैशाचा भरोशावर घरदार चालत असल्याचे आदिवासी महिला सरपंचाने सांगितले. यावेळी तत्काळ मजुरांना त्यांचे वेतन देण्याची मागणी मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. शासन निर्णयाची आठवण. होळी सण. शासन निर्णयाप्रमाणे मजुरांना 15 दिवसापर्यंत मजुरी मिळणे अपेक्षित असताना व आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा मुख्य सण होळी असून मजुरी न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. तरी आपण 13 मार्च रोजी होणाऱ्या होळी सणापूर्वी रोहियाचे काम करणाऱ्या मजुरांची पगार देण्याची मागणी आमदार काळे यांनी केली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.